नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, 2 मार्चला होळी साजरी केली जाणार आहे। 3 मार्चला चंद्रग्रहण आहे। ग्रहण आपल्याला पाळायचे आहे, म्हणजेच त्याचे काही नियम असतात ते पाळायचे आहे, कारण ते आपल्या भारतामधून दिसणार आहे। फाल्गुन पौर्णिमेला 2 मार्चला सायंकाळी 5:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि समाप्त ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे। होळी हा सण प्रत्येक घरात साजरा केला जातोच। ज्योतिषशास्त्रात देखील होळी या सणाचे महत्त्व आहे। आपल्यातील वाईट विचार, वाईट शक्ती मिटवण्यासाठी होळी पेटवतात। होळीमध्ये शेणाच्या गवऱ्या, लाकडे जाळणे नाही, तर मनातील लोभ, क्रोध, अहंकार, वासना अशा वाईट गोष्टींना अग्निसाक्ष नष्ट करणे असे होते। असे होळीचे महत्त्व असते। या सणाच्या अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात। धार्मिक दृष्टीने होळीचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे काही नियम आहेत, जे आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहे। मंडळी, होळीच्या दिवशी कोणी कितीही मागितले तरीही आपल्याला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाही। बऱ्याच लोकांना ही माहिती माहीत नाही। या होळीच्या दिवशी आपल्या घरातील या 3 वस्तू कोणालाही देऊ नये। घरात लक्ष्मी राहणार नाही, कितीही कष्ट केले तरी घरात पैसा टिकणार नाही, घरात आजारपण येईल, घरात एकमेकांशी भांडणे होतील। तर अशा कोणत्या त्या 3 वस्तू आहे की त्या कोणालाही कितीही काही झाले तरी द्यायच्या नाहीयेत? तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। मंडळी, आज मी तुम्हाला 3 वस्तू ज्या सांगणार आहे त्या वस्तू होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही। या दोन्ही दिवशी मी पुढील जे काही नियम सांगणार आहे ते पाळायचे आहे। होळी हा सण आपल्या सारख्या म्हणजेच हिंदू धर्मात साजरा केला जातो। तो महत्त्वाचा सण देखील आहे। मग हा दिवस पवित्र मानला जातो। या दिवशी सार्वजनिक होळी पेटवतात, घरोघरी होळी पेटवतात, मंदिरासमोर देखील होळी पेटवतात। होळीमध्ये काही वस्तू टाकून होळी पेटवतात, म्हणजेच काय, वाईट गोष्टी या होळीमध्ये पेटवल्या जातात असा त्याचा अर्थ होय। आणि जर याच दिवशी काही वस्तू आपण इतरांना दिल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो। बऱ्याच वेळा आपण यश प्राप्त झाले नाही तर मनाला दोष देतो आणि एवढे कष्ट करतो, पण मला यश का भेटत नाही, माझ्या हाताला यशच नाही, हातात पैसा येत असून तो टिकत नाही। तर बघा, अशा विशेष तिथीला जर नकळत आपल्याकडून चुका होतात आणि ते आपल्याला माहीत नसते, घरात म्हणूनच गरिबी यायला लागते। बघा, ज्योतिषशास्त्रात अशा काही वस्तू आहेत त्या होळीच्या दिवशी आपल्याला कुणाला द्यायच्या नाहीत। अगदी जवळचा व्यक्ती जरी झाला तरी या वस्तू द्यायच्या नाही। पहिली वस्तू आहे पैसे। होळीच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडून पैसे उधार घेऊ नका। ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे की जो कोणी या 2 दिवशी पैसे देतो त्याच्यावर देवांचा आशीर्वाद राहत नाही, त्याच्या घरात लक्ष्मी टिकून राहत नाही। त्यामुळे या दिवशी असे कार्य कदापि करू नका। त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ती महिलांबद्दल आहे। महिलांच्या ज्या सौभाग्याच्या वस्तू असतात त्या या दिवशी कोणाकडून घेऊ नका आणि कोणाला देऊ सुद्धा नका। दागिने, मौल्यवान वस्तू, साडी वगैरे अशा वस्तू दिल्या तर पतीला अडचणीत आणू शकतात। पतीच्या कुंडलीतील शुक्रग्रह कमकुवत होतो। शुक्रग्रह धनासंबंधी मानला जातो। त्यामुळे महिलांनी होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी हे नियम पाळावेत। त्यानंतर मीठ देखील कुणाला द्यायचे नाहीये। काही वेळा असे होते की शेजाऱ्यांचे मीठ अचानक संपते आणि मग आपल्याला ते मागतात आणि आपण शेजार धर्म म्हणून देतो, पण
असे कदापि करू नका. मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि पौर्णिमा लक्ष्मीला समर्पित आहे. मग आपण या दिवशी मीठ दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घरात पाठवली असे मानले जाते. त्यामुळे असे होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी चुका करू नका. असे वस्तू कुणाला देऊ नका आणि घेऊ सुद्धा नका. त्याचबरोबर घरातील साखर द्यायची नाहीयेत. याने शुक्रग्रह कमजोर होतो. तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच दूध, दही, साखर, मीठ अशा पांढऱ्या वस्तू शेजाऱ्यांना द्यायच्या नाहीये आणि शेजाऱ्यांकडून घ्यायच्या सुद्धा नाहीयेत. त्याचबरोबर झाडू ही वस्तू सुद्धा लक्ष्मीशी संबंधित आहे. ती सुद्धा कुणाला या दिवशी देऊ नका आणि खरं म्हटलं तर इतर दिवशी सुद्धा झाडू हे कुणाला देऊ नका, कारण लक्ष्मीचे हे प्रतीक आहे. कधी कधी काय होतं, सण आला म्हणून एखादं जाळे काढण्याचा जो झाडू असतो तो झाडू देखील शेजारी मागायला येतात. तर हा झाडू सुद्धा कुणाला या दिवशी देऊ नका. त्याचबरोबर होळीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत हे नियम नक्की पाळावे. त्याचबरोबर होळीची पूजा करताना महिलांनी केस मोकळे सोडू नये, बांधून ठेवावे. त्याचबरोबर डोक्यावरती पदर घ्यावा किंवा ओढणी घ्यायची आहे आणि पुरुषांनी सुद्धा हे नियम पाळायचे आहे. डोक्यावरती टोपी घालायची आहे किंवा रुमाल टाकायचा आहे. हे नियम पाळायचे आहेत. आता होळी पेटवायची कधी, तर पौर्णिमा जेव्हा प्रारंभ होईल तेव्हापासून तुम्हाला होळी पेटवायची आहे आणि सत्यनारायण पूजा देखील आपल्याला त्या दिवशी करायची आहे. तर 2 मार्चला जेव्हा पौर्णिमा प्रारंभ होईल सायंकाळी, तेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.